गोष्ट आहे 2023ची. 2023मध्ये एक विद्यार्थी असतो सूरज नावाचा. हा जो सूरज नावाचा विद्यार्थी असतो तो 45 दिवसाचा एक कोर्स जॉईन करतो उदय सरांकडे. 45 दिवसामध्ये तो सांगतो की सर मला सर्वात चांगले पर्सेंटाईल मिळवायचे आणि माझा 12वीला अभ्यास हवा तेवढा झाला नाही. सर तुम्ही काय पण करा, मला काही गोष्टी सांगा आणि या 45 दिवसामध्ये माझ्याकडून एवढा चांगला अभ्यास करून घ्या की मला सर्वात जास्त चांगली पर्सेंटाईल मिळायला. विद्यार्थ्यांनो सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतो आणि त्याला पडतात 99.57 पर्सेंटाईल. 2023ची गोष्ट आहे. ठीक आहे, त्याला मी कुठले 3 स्टेप सांगितले होते जेणेकरून तो चांगला स्कोअर करू शकला, तर तुम्ही पण करू शकता. त्या ज्या 3 गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सुद्धा सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ किंवा लेक्चर पूर्ण बघणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांना मी त्याला पहिली एक गोष्ट अशी सांगितली होती की सर तुमचं जे पण लेक्चर घेणार आहे ते तू एक पण मिस नको करू. तुला सर्वच्या सर्व रोजचं लेक्चर रोज करायचं आहे. तुला एक पण लेक्चर तुला अटेंड न करता राहायचं नाही आहे. प्रत्येक लेक्चर तुला अटेंड करायचं आहे. आणि त्याने प्रत्येक लेक्चर विद्यार्थ्यांना एक पण लेक्चर न ॲब्सेंट राहता अटेंड केलं आणि त्याची जी पूर्ण केमिस्ट्रीची जी थेअरी होती ती क्रिस्टल आणि क्लिअर झाली. ठीक आहे, म्हणजे त्याचा पहिला पाया काय झाला, त्याची जी थेअरी होती ती एकदम पूर्णपणे पक्की झाली. थेअरी त्याची संपली आणि क्रिस्टल आणि क्लिअर झाली. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनो मी त्याला दुसरी गोष्ट सांगितली होती की तुला रोज जसं आपण जेवण करतो, नाश्ता करतो, रोज झोपतो, तसंच तुला या तुझ्या दिनचर्येमध्ये तुला रोज 30 प्रश्न सॉल्व करणं अत्यंत गरजेचं आहे. तुला काही पण करायचं आहे पण 30 प्रश्न सॉल्व करायचे. आणि कुठले प्रश्न सॉल्व करायचे, तुला जे मागच्या वर्षीच्या CETमध्ये सारखे रिपीट झालेले आहेत, तुला त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. विद्यार्थ्यांनो त्यांनी जवळपास 45 दिवस सर्व गोष्टी फॉलो केल्या. आपण नाही म्हटलं तरी 45 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनो 30 प्रश्न जरी दिवसाला केले तर तुम्ही जर का बघितलं तर किती होणार आहे, 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे जवळपास 1350 प्रश्न त्यांनी 45 दिवसांमध्ये अभ्यास केला, व्यवस्थित सराव केला. विद्यार्थ्यांनो CETला येणारे प्रश्न काय किती असणार आहे, PCB राहिला तर 200 प्रश्न येणार आहे आणि PCM राहिला तर फक्त 150 प्रश्न येणार आहे. आता यांनी 1350 प्रश्नांचा सराव केला मागच्या वर्षी आलेल्या. प्रत्येक प्रश्न जो इथं येणार होता तो त्याच्या नजरेखालून गेलेला होता, त्याच्यामुळे त्याला या पेपरमध्ये काहीसुद्धा अडचण आली नाही. पुढे तिसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनो त्यांनी त्याची थेअरी व्यवस्थित केली, त्यांनी त्याचे सर्व क्वेश्चन्स प्रॅक्टिस व्यवस्थित केली, त्याची क्वेश्चन्स बघण्याची ॲबिलिटी, क्वेश्चन्सला सॉल्व करण्याची ॲबिलिटी, फॉर्म्युलेज रिमाइंड करण्याची ॲबिलिटी ही वाढली होती. त्याच्यानंतर मी त्याला तिसरी गोष्ट सांगितली होती की तू ह्या 2 गोष्टी केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक 4 दिवसानंतर तुला जे पण काही झाले ते तुला रिवाईज करायचं आहे. म्हणजे तुला तिसरी जी स्टेप दिली होती ती होती रिव्हिजन. आणि विद्यार्थ्यांनो त्याने हेच केलं, रिव्हिजन आणि असं करून त्याची संपूर्ण केमिस्ट्री पण संपली होती, केमिस्ट्रीची थेअरी पण संपली होती, केमिस्ट्रीचे प्रश्न पण प्रॅक्टिस झाले होते आणि केमिस्ट्रीची सारखी रिव्हिजन पण झाली होती. विद्यार्थ्यांनो त्यांनी फक्त या 3 स्टेप्स व्यवस्थित 45 दिवस फॉलो केले, न डगमगता सर्व गोष्टी त्या सामोरे गेला आणि विद्यार्थ्यांनो भविष्यामध्ये त्याला 99.57 पर्सेंटाईल मिळाले. ज्यावेळेस तो अभ्यास करत होता त्यावेळेस मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढा स्कोअर करू शकतो, पण त्याने एवढे पर्सेंटाईल मिळवले. विद्यार्थ्यांनो तो मिळवू शकतो तर तुम्ही सुद्धा मिळवू शकता. आणि तुम्हाला मिळविण्यासाठी सरांनी सांगितलेले ह्या 3 स्टेप्स तुम्हाला करणं अत्यंत गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांनो अत्यंत सोपी एक्झाम असते MST CET. जर का व्यवस्थित मार्गदर्शन आणि व्यवस्थित ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला माहीत राहिल्या तर MST CETमध्ये चांगला स्कोअर करणं काही कठीण नाही. विद्यार्थ्यांनो येणाऱ्या काळामध्ये मला अनेक विद्यार्थ्यांचे सारखे फोन येत आहे की सर तुम्ही क्रॅश कोर्स घ्या, सर आमची परिस्थिती नाही आहे, सर तुम्ही यूट्यूबवर घ्या, फ्री ऑफ कॉस्ट घ्या. विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी 2 बॅचेस लॉन्च केल्या, त्या 2पैकी एक आपली बॅच फुलफिल झाली. आता अनेक विद्यार्थी जे यूट्यूबवर आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे की एक फ्री क्रॅश कोर्स घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी त्याची माहिती देणार आहे.
विद्यार्थ्यांनो, मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे, सर प्रत्येक वेळी मुलांसोबत असतात आणि तुम्हाला जे हवं असणार ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची विद्यार्थ्यांनो, जर का तुम्हाला सरांची मदत करायची असणार तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवायची. का असं सांगतोय? कारण की विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि ज्यावेळेस ते सांगतात, सर आता मला पुढे काय करायचं मला काहीच कळत नाही आहे, मला काहीच सुचत नाही आहे. विद्यार्थ्यांनो, मनापासून आतल्या हृदयापासून वाईट वाटतं आणि त्यावेळेस असे व्हिडिओ तयार करून मुलांपर्यंत पोचवण्याची उमेद जागृत होते आणि ज्यावेळेस माहिती कमी विद्यार्थ्यांपर्यंत पोचते तेव्हा स्वतःचबद्दल दुःख वाटतं. त्याच्यामुळे हे दुःख तेव्हाच दूर होणार ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणार, चॅनलला सबस्क्राईब करणार. त्यावेळेसच माझं दुःख दूर होणार आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवण्याची माझे स्वप्न देखील पूर्ण होणार. आता पुढे विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी म्हणतात की सर, आम्हाला लहानपणापासूनच सांगत आले की आमच्याकडून अभ्यास होत नाही, अभ्यासासाठी तू अभ्यास नाही करू शकत. पण विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एक गोष्ट इथं सांगतोय की प्रत्येक विद्यार्थी जो असतो तो जन्मापासून हुशार कधीच नसतो. त्याने घेतलेल्या त्याच्या अफाट परिश्रमामुळे आणि त्याच्या अफाट मेहनतीमुळे तो हुशार होत असतो. हे मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे. ह्याचे अनेक माझ्याकडे एक्झाम्पल्स आहे. माझे अनेक विद्यार्थी होते ज्यांनी 11वी आणि 12वीला अभ्याससुद्धा नव्हता केला. केमिस्ट्री त्यांना थोडं पण येत नव्हतं, परंतु त्यांनी नंतर गायडन्स घेतलं, सर्व गोष्टी सांगितलेल्या फॉलो केल्या आणि त्यांनी फार चांगले स्कोअर CETच्या एक्झाममध्ये केलं. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की दिलेल्या गोष्टी सर्व फॉलो करा. पुढचा सूरज तुमच्यामध्ये मला बघायला मिळतोय आणि तुम्ही सुद्धा 99% पुढे स्कोअर करणार. आता आपलं स्वप्न आहे 100% आणि ते माझे विद्यार्थी पूर्ण करणार अशी मला खात्री पण आहे आणि मला आत्मविश्वास पण आहे. सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार आहे, माहिती पोचवा विद्यार्थ्यांनो आणि तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी तुमच्या सरांकडून बेस्ट ऑफ लक.